श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी उपोषण करण्याच्या निर्णयावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ठाम, जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 767 ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नाताळचा सण साधेपणानं पण उत्साहात साजरा. यासह ऐकूया आमचे अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जानेवारी महिन्यात आपण पुन्हा उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे. या संदर्भात त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिलं असून त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी केंद्र सरकारनं स्वीकारल्या असल्यामुळे राज्य सरकारच्या कृषी मूल्य आयोगाच्या शिफारसी जशाच्या तशा स्वीकारून शेतकऱ्यांना प्रत्येक पिकाच्या खर्चावर आधारित झालेला खर्च देऊन अधिक 50% भाव मिळायला हवा, तरच शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील, तो आत्महत्या करणार नाही. 3 वर्षे आश्वासनं आणि चर्चा झाल्या, आता ठोस निर्णय घ्या, अन्यथा मी निर्णयावर ठाम आहे, असंही अण्णा हजारे यांनी नमूद केलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 767 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 23,818 इतके उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षात या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. नाताळ हा अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील महत्वाचा उत्सव. संपूर्ण जिल्ह्यात भव्य दिव्य अशी ऐतिहासिक चर्चेस आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी नागरिकांनी हा उत्सव रात्री घरच्या घरी साजरा करून सकाळी चर्चमध्ये ख्रिस्ताची प्रार्थना घेऊन हा आनंदोत्सव साजरा केला. सकाळी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आणि कोरोनाचे नियम पाळून सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. जिल्ह्यातील चर्चेसवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. कृषी मंत्री दादाजी भुसे आणि नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नुकतीच राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी विद्यापीठातील गो संशोधन प्रकल्प, गांडूळ खत प्रकल्प, बांबू संशोधन प्रक्षेत्र, कोरडवाहू फळ संशोधन प्रकल्प इत्यादी प्रकल्पांची पाहणी केली. या भेटीदरम्यान मंत्री म्हणाले की विद्यापीठ स्थापन होऊन 52 वर्ष झाली असून विद्यापीठाचं तंत्रज्ञान अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं आहे. शासन फळ लागवडीला प्रोत्साहन देत आहे, पण उत्पादित फळांच्या मूल्यवर्धनावर भर देणं गरजेचं आहे. विद्यापीठाच्या एका संशोधनानं लाखो शेतकरी आनंदित होतात, हे विद्यापीठातील डाळिंब आणि ऊस संशोधनानं अधोरेखित केलं आहे. राहुरीच्या कृषी विद्यापीठात नुकतीच शेती आणि हवामान विषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कृषी उत्पादनात सुधारणा, प्रमाण आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी पीक हवामान प्रतिमानं ही उपयुक्त प्रणाली आहे, असं प्रतिपादन नवी दिल्लीच्या भारतीय हवामान विभागाच्या कृषी हवामान सल्ला सेवा विभागाचे प्रमुख डॉक्टर के सिंग यांनी या कार्यशाळेच्या सांगता समारंभात केलं. वेगवेगळ्या पिकांच्या हवामान परिस्थितीची मूलभूत आणि अचूक हवामानाची पूर्व माहिती वेळेवर मिळाली तर ती उपयुक्त ठरू शकते. कृषी सल्ला सेवेद्वारे मिळालेली माहिती हवामान बदलाचा पद्धतीवर होणारा परिणाम वाढवण्यासाठी उपयुक्त असल्याचं ते म्हणाले. राज्यात टाळेबंदी शिथिल केल्यानंतर शासनानं मंदिर उघडण्यास परवानगी दिल्यानंतर शिर्डी येथील साईबाबा मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावायला सुरुवात केली. मंदिर उघडण्याच्या निर्णयापासून वर्ष संपेपर्यंत साईबाबा देवस्थानच्या दानपेटीत दक्षिणा म्हणून 3.25 कोटी रुपयांचं दान जमा झालं असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली. याशिवाय जवळपास 4 लाख रुपये किमतीचं सोनं आणि 2 लाख रुपये किमतीची चांदी भाविकांनी अर्पण केली आहे. विशेष घटक योजनेअंतर्गत पाथर्डी तालुक्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील 14 लाभार्थ्यांना सभापती सुनीता दौंड आणि उपसभापती मनीषा वायकर यांच्या हस्ते 8.25 लाख रुपयांचं अनुदान वाटप करण्यात आलं. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांना गाय आणि शेळी यासाठी हे अनुदान देण्यात आलं. 2019-20 साठीची ही लाभार्थ्यांची निवड जिल्हास्तरावर करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी डॉक्टर SG पालवे यांनी दिली. शेतीपूरक व्यवसाय म्हणून हे अनुदान देण्यात आलं आहे. तर श्रोतेहो, हे होतं अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं पूजा दीक्षित यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.